Hello friends, today we are going to learn voice. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज जो व्हॉइस जो ग्रामर मधला जो प्रकार आहे तो आज आपण घेऊया. तर व्हॉइस म्हणजे थोडक्यात मराठीमध्ये प्रयोग आपण पाठ्यपुस्तक तासाला पॅसिव्ह व्हॉइस हे पाहिलेलं आहे आणि तिथं आपण सांगितलं पण आहे की देर आर टू टाइप्स ऑफ द व्हॉइस. या प्रयोगाचे दोन प्रकार आहेत. आपल्याला मराठीत काय म्हणता येईल तर प्रयोग. याचे परत दोन इंग्रजीमध्ये दोन प्रकार घेतो आपण, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. पण आपल्याला त्याच्याकडे पाहण्याच्या अगोदर आपल्याला हाऊ टू सॉल्व द सेंटेन्स, ते वाक्य कसं सोडवायचं ते आपण पाहूया. ॲट फर्स्ट यू नो द विच टाइप्स ऑफ द सेंटेन्स, ते कोणत्या प्रकारचं वाक्य. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे वाक्य दिलेलं वाक्य जे आहे ते वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे ऍक्टिव्ह व्हायचं आहे का पॅसिव्ह व्हायचं आहे, त्यामुळे फाइंड आउट. ॲट फर्स्ट फाइंड आउट द सेंटेन्स. दिस सेंटेन्स इज ऍक्टिव्ह व्हायस ऑर द पॅसिव्ह व्हायस. ते कसं ओळखायचं. आता वाक्य प्रत्यक्ष बघूया आपण. तर आय सॉ अ पिक्चर, एक सोपं वाक्य घेऊ आपण. आय सॉ अ पिक्चर. एक 8वीच्या विद्यार्थ्यांना एक समजेल अशा प्रकारचं वाक्य आहे. 8वीला पण व्हॉइस आहे, आपण 10वीला पुन्हा एकदा घेऊया आपण. तुम्ही माहिती तुम्ही 8वी तुम्ही शिकलेला आहातच, तर पुन्हा एकदा मी तुम्हाला तो वाक्य प्रकार सांगतोय. तर आपण काय करतो, दी सेंटेन्स इज अ ऍक्टिव्ह और पॅसिव्ह. दी सेंटेन्स इज अ ऍक्टिव्ह व्हॉइस. वाक्य कुठलं आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस. बिकॉज सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. जर समजा त्या वाक्याची जर रचना, द स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स एस व्ही ओ, जर समजा सेंटेन्स समजा एस व्ही ओ म्हणजे एस प्लस व्ही प्लस ओ, एस प्लस व्ही प्लस ओ जर असा असेल, एस प्लस व्ही प्लस ओ जर अशा प्रकारे जर रचना असेल, वाक्याची स्ट्रक्चर असेल, तर ती सेंटेन्स शुड बी ऍक्टिव्ह व्हॉइस. तर ते ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य असलं पाहिजे. आणि मग ते हाऊ सॉल्व द सेंटेन्स, हाऊ कन्वर्ट इनटू पॅसिव्ह व्हॉइस. मग ते पॅसिव्ह व्हॉइस कसं रूपांतर करायचं, तर काय करायचं, पहिला ऑब्जेक्ट बाहेर ऑब्जेक्ट घ्यायचा. आणि व्हेन यू नो व्हेन वी स्टार्ट द सेंटेन्स, दॅट टाइम फर्स्ट लेटर मस्ट बी कॅपिटल लेटर. आणि जेव्हा पण आपण वाक्याची सुरुवात करतो तेव्हा त्या वाक्याचा जो पहिला शब्द आहे त्या पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर, पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर कॅपिटल पाहिजे. आता हा आपल्याला पुढे घ्यायचं आहे. त्याचा तो वाक्य काय करायचं, ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना हे वाक्य कुठलं झालं, हे ऍक्टिव्ह व्हॉइस झालं. कुठलं झालं, हे ऍक्टिव्ह व्हॉइस. आता आपल्याला पॅसिव्ह करायचं. कसं करायचं, तर ऑब्जेक्ट टेकन इनटू सब पोझिशन ऑफ द प्लेस ऑफ द सब्जेक्ट. तर त्या ठिकाणी ते घ्यायचंय. पिक्चर इथं पहिला ते काय करायचं, कॅपिटल स्मॉल आहे ए, इथे कॅपिटल ए, पिक्चर. पिक्चर. त्याच्यानंतर हे बघायचं सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. तर म्हणजे एक वचन आहे का अनेक वचन आहे. या ठिकाणी अ आहे म्हणजे किती, एक. अ चा शक्यतो काय आता असतो, एक म्हणजे सिंग्युलर आहे. त्यानंतर काळ पाहायचं, टेन्स पाहायचा, प्रेझेंट टेन्स और पास्ट टेन्स किंवा फ्युचर टेन्स. शक्यतो आपण प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स असतं. तर काळ कोण सांगतं, तो वाक्यातील क्रियापद सांगतं. वर्ब म्हणजे क्रियापद कोण आहे, स्वा. स्वाचं स्वा हा कसा आहे, पास्ट टेन्स का प्रेझेंट टेन्स आहे, तर पास्ट टेन्स. कारण का, त्याचं मूळ प्रेझेंट टेन्स सी आहे, त्याचं पास्ट टेन्स काय आहे, स्वा. लक्षात. म्हणजे हे वाक्य कुठलं झालं, हे पास्ट टेन्स मधलं काळ भूतकाळाचं आहे. काय करायचं, वचन पाहिल्यानंतर क्रियापदाला काळ ओळखायचा आणि त्या काळानुसार ट्युबिज रूप वापरायचं. त्याचं वापरायचं ट्युबिज रूप. आता भूतकाळचं ट्युबिज रूप कुठलं आहे, वॉज आणि वेअर. वॉज आणि वेअर कुठलं घ्यायचं, वॉज घ्यायचं का वेअर घ्यायचं. तर कर्ता कसा आहे त्याच्यानुसार हा कर्म करता आहे. तो कर्माचा कर्ता केवळ आहे. तो जर एक वचन असेल तर वाज घ्या, अनेक वचन असेल तर वेळ घ्यायचं.
या ठिकाणी आय आहे, प्ले पिक्चर एक वचन आहे, इथे कुठल्या वॉच. त्याच्यानंतर काय करायचं, जे मूळ क्रियापद आहे त्याचं मूळ रूप बघायचं. कुठलं आहे, स्वाचं मूळ रूप सी. त्याचं तिसरं कुठलं आहे तर सिंग. तर काय करायचं, कर्म करता लिहिल्यानंतर टुबीज रूप घ्यायचं. टुबीज रूप लिहिल्यानंतर जे मूळ वर्ब जे आहे त्याचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे स्वाचं तिसरं कुठलं आहे सिंग. सिंग. त्यानंतर बाय हे प्रिपोजिशन. जर पास्ट पार्टिसिपल नंतर कंपल्सरी बाय हे प्रिपोजिशन घ्यायचं. कर्म करता क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर म्हणजे पास्ट पार्टिसिपल नंतर बाय घ्यायचं आणि बाय नंतर जर करता हा जर सर्वनाम असेल तर त्याच्यात द्वितीय घ्यायचे आणि जर नाव असेल एखादं राम, गोपाल, सीता वगैरे तर बाय नंतर ते नाव आहे तसंच द्यायचं. सपोज आयच्या ठिकाणी जर राम असतं तर बाय नंतर राम येईल. आयच्या ठिकाणी सीता असेल तर बाय नंतर सीता आहे. पहिले जर सर्वनाम आहे हे आपल्याला सर्वनाम माहिती पाहिजे आपल्याला. किंवा कुठले कुठले सर्वनाम आहेत तर आय ची आहे मी. त्यानंतर यू आहे, त्याची द्वितीय काय आहे युअर्स. त्यानंतर वी आहे, तृतीय अस, यू एस अस, यू एस अस. त्यानंतर ही आहे, तृतीय ही. त्यानंतर हर आहे, सी आहे, ते तृतीय हर. इट आहे, एक तृतीय इटच आणि जे आहे त्याची द्वितीय जे. एवढेच हे प्रथम आणि द्वितीय आहे. हे सर्वनाम आहे, हे प्रथम सर्वनाम आहे आणि हे द्वितीय आहे या प्रकरणाचं. जर आय असेल तर बाय नंतर पी लिहायचं. यू असेल तर बाय नंतर यू लिहायचं. वी असेल तर बाय नंतर अस लिहायचं. ही असेल तर हिम लिहायचं. सी असेल हर लिहायचं. इट असेल तर इटच लिहा आणि दे असेल तर देम लिहायचं. तर हे नवीन आजीला सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला ह्या प्रथमा द्वितीय जर प्रथमा जर असतील इथं तर त्याच्यापेक्षा द्वितीय आय आहे म्हणून. ओके, अशा ते तुमच्या वही. आता समजा हेच वाक्य समजा, आता हेच वाक्य एक्झाम्पल नंबर 1 हे दुसरं वाक्य समजा का आय बद्दल आयची ठिकाणी काय करू वी सॉ a picture. We saw a picture. आता हे कसं होईल बघा, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट पुढे घ्या, सुरुवात करतो म्हणजे पहिला अक्षर कॅपिटल पिक्चर. किती वचन आहे एक वचन. ए आहे किती वचन एक वचन. आणि स्व आहे भूतकाळ कसं आहे काही क्रियापद, भूतकाळाचं क्रियापद आहे म्हणून ते भूतकाळ. भूतकाळाचं पूर्वीच रूप आहे वॉज, इथं पण वॉज झालं वॉज. आणि नंतर काय करायचं मूळ क्रियापदाचं तिसरं रूप स्वाचं सी. बघा पहिल्यांदा कर्म करता, कर्म आहे तो करता म्हणून घ्या, त्याचं वचन पहा. त्यानंतर जे वाक्यातलं क्रियापद आहे त्या क्रियापदापासून काळ ओळखा आणि क्रियापदाच्या काळानुसार आणि ह्या कर्मकर्त्यानुसार किंवा कर्त्यानुसार म्हणायचं त्याचं काय करा टुबीज रूप वापरा. म्हणजे हा जर कर्मकर्ता एक वचन असेल आणि भूतकाळ असेल तर एक वचन टुबीचं भूतकाळ रूप द्यायचं. एक वचन टुबीचं भूतकाळ रूप. समजा या ठिकाणी वर्तमान काळ असेल आणि एक वचन असेल तर वर्तमान काळाचं एक वचन टुबीचं रूप द्यायचं. आलं लक्षात. त्या ठिकाणी आज तो पुन्हा जो आलेला आहे त्यामुळे वॉज येईल. हेच इथं क्रियापद आहे, त्याचं स्वरूप सीन आहे. त्यानंतर बाय हे म्हणजे पास्ट पार्टिसिपल नंतर बाय लिहा आणि करता कुठल्या ठिकाणी वी आहे ती द्वितीय काय येईल अस म्हणजे द्वितीय अस. आता पण आपण पुढचं तिसरं वाक्य बघूया. वीच्या ऐवजी आपण काय करूया दे घेऊया दे. आणि इथला करता क्रियापद बदलूया. ते काय करूया आपण दे प्ले लिहू आपण. दे प्ले a cricket. They play a cricket. आता बघा कसं करतो आपण. हा सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट पुढे घ्या. अ क्रिकेटचं पहिलं अक्षर कुठलं अ आहे कॅपिटल. अ क्रिकेट
क्रिकेट. वचन किती आहे इथं? एकच वचन. त्यानंतर काय करा, क्रियापद बघा कुठलं? प्ले. प्ले म्हणजे इथं हा प्रेझेंट टेन्स आहे, वर्तमान काळात आहे, आपल्याला माहिती पाहिजे. प्ले, त्याचं दुसरं रूप प्लेड, आणि तिसरं रूप काय सुद्धा प्लेडच आहे. तुम्हाला पाठीमागे सांगितलेलं आहे, जर क्रियापदाचं पास्ट टेन्स करता, एखाद्या क्रियापदाचं पास्ट टेन्स करताना जर त्याला ईडी प्रत्यय होत लागत असेल तर त्याचं दुसरं आणि तिसरं म्हणजे पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल कसं असतं? सेम असतं. हे पाठीमागं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. म्हणजे प्लेचं पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल सेम आहे. म्हणजे काय करायचं, सॉरी हे क्रियापद घ्या, वर्तमान काळातील आहे हे, म्हणून वर्तमान काळाचं एक वचन तुम्ही स्वरूप आहे इज. दोन आहे, इज आणि एम आहे. इज आणि एम आहे, हे दोन्ही एक वचन सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळात. पण करता जर या ठिकाणी हा जो करता येतो, तो करता येतो, तो करता जर समजा आय असला तरच नियम आपण घेऊ शकतो, अन्यथा एम घेत नाही. म्हणजे केवळ आय साठीच फक्त एम आहे, त्याच्यामुळं आय असेल तर एम घ्या, बाकीला जेवढा एक वचन करता येईल त्या ठिकाणी इज वापरायचं. आलं लक्षात? तर इज याला याचं तिसरं कुठलं आहे बघा? प्लेड आहे. प्लेड, प्लेड बघा. पास्ट पार्टिसिपल काय करायचंय, नंतर बाय यायचंय. बाय आणि तो सर्वनाम आहे, वाक्यातला करता आहे द्वितीय काय दे द्वितीय दे. आता यासारखं आपण काय करूया, थोडंसं जरा बोलतोय वाक्य बघा. पहिली वाक्य आपण बोलतोय थोडीशी. काय करूयात आपण आता काय करू आपण, हे जे कर्म करताय आपण, जे कर्म करतोय आता बघा, आपण एक वचन बघितलं तर अनेक वचन आपण घेऊया. आता चौथं वाक्य आपण करूया. ही इट्स मँगोज. ही इट्स मँगोज. आता जर पाहिलं आपण या ठिकाणी तर हा वाक्यातला करता, हे क्रियापद आणि हे कर्म आहे, म्हणजे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट आहे. आता काय करायचं, ऑब्जेक्ट पुढे घ्यायचं. हे घ्या. आता मँगो इथे ठिकाणी एम स्मॉल आहे, आपण सुरुवात करतोय म्हणून काय करायचं, मँगोचं पहिलं अक्षर कॅपिटल घ्यायचं. कॅपिटल लेटर ऑफ मँगोज, फर्स्ट लेटर एम. हा मँगोज. आता मँगोज आहे म्हणजे कसं आहे, अनेक मँगो, अनेक आंबे. मँगो म्हणजे आंबा एक. हा मँगो म्हणजे एक आंबा, पण हे मँगोज आहे म्हणजे अनेक आंबे, म्हणून काय झालं, वचन किती काय येतं, अनेक वचन. आणि क्रियापद कुठलं आहे, इट्स. आता बघा ह्या इटचा अर्थ आणि ह्या इटचा अर्थ सेम आहे. ह्या इट आणि इटचा अर्थ सेम आहे, फक्त काय केलेलं आहे, ईट म्हणजे खाणे किंवा खातो आणि ईट म्हणजे खाणे किंवा खातो. फक्त काय केलं, तृतीय पुरुष एकवचन जर सर्वनाम असेल किंवा नाव असेल म्हणजे कुठलं ही, सी आणि ईट, किंवा त्याच्यामध्ये आपण काय करतो, नाव देतो. राम, गोपाल, अहमद, गणेश, हे जे पुल्लिंग नामं असतील किंवा स्त्रीलिंगी नामं असतील, सीता, गीता, हा किंवा ही म्हणजे नपुंसकलिंगी, उदाहरणार्थ काय, चॉक किंवा डस्टर, अशा प्रकारचं वाक्याचं जर करता समजा त्या ठिकाणी असेल तर ह्या ईट बद्दल हे नपुंसकलिंगी करतात. आपण नपुंसकलिंगी बद्दल आपण ईट वापरतो, स्त्रीलिंगी बद्दल आपण शी वापरतो. म्हणजे यापैकी जर समजा वाक्यातला करता जर असेल, यापैकी अशा प्रकारचं समजा पुल्लिंग करता असेल किंवा ते सर्वनाम असेल, स्त्रीलिंग करता असेल किंवा ते सर्वनाम असेल, किंवा नपुंसकलिंगी करता असेल किंवा ते सर्वनाम असेल, यापैकी जर वाक्यातला करता जर असेल तर काय करायचं आपल्याला, जर त्याच्या द्वितीय आपण वापरतो. लक्षात? तर हा हो, त्याच्यापैकी जर असेल तर इट वापरतो आपण वर्तमान काळात. बाकीचं पण काय कुठलं, आय, वी, यू, आय, वी, यू, दे, वी, याच्यानंतर आपण हे वापरतो फक्त. लक्षात? जर आय, वी, बघा इथे लक्षात बघा, आय, वी, यू किंवा हे यूज आणि ते,
हे जर सर्वनाम असतील तर आपण काय वापरतो, इट वापरतो. आता हे कुठले सर्वनाम, तर ही, सी आणि इट हे जर सर्वनाम असतील तर हे वापरतो. लक्षात घ्या. केवळ कुठलंही क्रियापद असेल, प्ले असेल, प्ले पण कसं करतो आपण, प्ले आणि प्लेज, प्ले आणि प्लेज. मग हा प्लेज आणि हा प्ले आणि हा प्ले दोन्हीचा अर्थ सेमच आहे. फक्त जर हा क्रियापद कधी वापरतो आपण, तर यापैकी जर करता जर सर्वनाम असेल तर ही, सी, इट पैकी जर वाक्यातला करता आला तर इज किंवा प्लेस ही प्रत्येक क्रियापदाला वर्तमान काळातल्या क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय लावून आपण वापरतो. पण वर्तमान काळातलं वाक्य असेल तर, आणि वर्तमान काळातलं वाक्य असेल आणि जर हे वाक्यातले कर्ते असतील तर मूळ क्रियापद जे आहे की ज्याला येस येस प्रत्यय न लावता क्रियापद वापरत असतो. या ठिकाणी येस प्रत्यय लागणार म्हणजे प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ. आणि मँगोज अनेक वचन करतायत, म्हणजे अनेक वचन वर्तमान काळाचं टू बी स्वरूप आहे आर. कुठला आहे, आर. तर आर काय करायचं, वापरा. आर हे टू बी स्वरूप वापरा, आर. त्यानंतर मूळ क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे काय करायचं, ईट, एट आणि ईटन. ईटन हे काय करायचंय, पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप. म्हणजे हे तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल. हे नेहमी क्रियापदाचं सहाय्यकारी क्रियापद वापरल्यानंतर, टू बी रूप वापरल्यानंतर आपण काय करतो, मूळ क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. म्हणजे काय करायचं, ईटन. नंतर बाय आणि करता कुठला आहे, ही. इथे कुठे येणार आहे, ही. अशा पद्धतीने लक्षात. आता हेच पुन्हा पुन्हा वाक्य घेऊया नंतर अशा प्रकारचं फिफ्थ वाक्य घेऊया आपण. थोडंसं बदल करूया, ज्याला बँगो आणि अजून एक घेऊया आपण, हीच 8 years. हे भूतकाळ, इथे यस लागणार नाही. इथे यस लागला कारण ते वर्तमान काळात लागले. इथं यस लागणार नाही कारण काही भूतकाळातलं क्रियापद, भूतकाळातल्या क्रियापदाला यस प्रत्यय लागत नाही. पण ही 8 mangoes. ही इट्स मँगो. ते कसं करायचं बघा, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट पुढे घ्या. ऑब्जेक्टचं काय स्पेलिंग आहे, MANGOES. हे एम काय करायचं, स्मॉलच्या ऐवजी कॅपिटल लेटर करायचं, एम कॅपिटल, एम मँगोज. मँगोज किती वचन आहे, येस आहे आणि काढले, येस प्रत्यय लागला. जर त्या वस्तूला यस किंवा येस प्रत्यय लागला तर ते अनेक वचन असते, लक्षात घ्यायचं. किंवा एखाद्या वस्तू असेल त्याच्याकडे अगोदर हे दिलं असेल तर ते एक वचन, आणि यस आणि येस प्रत्यय लागला तर अनेक वचन. आप काय बोलते, हा पळत आहे की ज्याला येस प्रत्यय लागला तर चाइल्ड, चिल्ड्रन, चाइल्ड आणि याचं काय चिल्ड्रन. त्याला काय यस किंवा येस प्रत्यय लागला नाही म्हणजे ही एक वचन आहे आणि हे अनेक वचन आहे. याला यस येस प्रत्यय लागलेला नाही. पण तरी अपवादात्मक काही काही गोष्टी आहेत की त्याला यस किंवा यस किंवा येस प्रत्यय नसताना ते काय असतात, अनेक वचन असतात. तर अनेक वचन आणि भूतकाळ. भूतकाळाचं अनेक वचन आहे वेअर, कारण दोन आहेत भूतकाळाचे स्वरूप, दोन आहेत. एक वॉज एक आहे आणि वेअर एक आहे. तर वॉज आणि काय, ही वॉज जे आहे ते एक वचन आहे आणि हे वेळ जे आहे ते अनेक वचन. आपल्या इथल्या करता अनेक वचन आहे म्हणून काय केलं आपण, अनेक वचन भूतकाळ, कारण काही भूतकाळ आहे म्हणून भूतकाळातलं अनेक वचन वेळ घेतलं. नंतर टू बी सुरू वापरल्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं. इथे जे आपण लिहिलं ठेवायचं, ईट, एट आणि ईटन. तिसरं कुठलं आहे, इटन. काय घ्यायचं, इटन. तिसरं पण नंतर बाय आणि करता कुठलं आहे, हीच्या ठिकाणी ही. द्वितीय काय, हिची. आता काय करू, आता आपण आतापर्यंत आपण सर्वनाम बघितलं. आता आपण काय करूया, नाव घेऊया. नाव 6 नंबरला काय करू आपण, पुस्तकं मी दाखवतो तुम्हाला कळायचं. 6 नंबरला आपण काय करू, राम घेऊया. तिथंच किंवा आपण राम, राम ही घेऊ आपण. राम इज अ मँगो. राम इट्स मँगो असं करूया. थोडं बदल करूया, मँगोच्या ऐवजी मँगो करूया. कसं सांगा बरं. आता मँगो, अ मँगो, अ
मँगो किती वचन झालंय अ म्हटल्यामुळं ए झालं, एक वचन झालंय काय अ मँगो वचन किती एक आणि एस प्रत्यय लागला म्हणजे वर्तमान काळात वर्तमान काळात एक वचन कुठलं आहे इज आणि एन घ्यायचा लागेल वाक्यातला करता जे आय असेल तर एन घ्यायचा आहे म्हणजे इज नंतर क्रियापद तिसरं रूप मित्रांनो इट एट इटन नंतर बाय प्रिपोजिशन आणि रामा इथं मात्र आता द्वितीय द्यायचं नाही नावाला द्वितीय नसतात नाव आहे तेच द्यायचं राम ओके आता हे झालं आता असंच काय करूया आपण असंच वाक्य पुढं अनेक वचन घेऊ हे आपण एक वचन घेतलं अ मँगो घेतलं आता हेच वाक्य आपण नंबर घेऊ तर राम एट भूतकाळ राम एट मँगोज आता बघा घ्या कर्म करता पुढे घ्या मँगोज वचन किती अनेक वचन एक म्हटल्यावर काय कुठला भूतकाळ हवे दिसते भूतकाळ घ्यायचो आणि वचन कुठला आहे वेळ हा नंतर काय करायचं मूळ क्रियापद तिसरं घ्यायचं इटन बाय आणि द्वितीय राम घ्यायचा द्वितीय राम इथं राम आहे द्वितीय राम हा आणि शेवटी अजून वाक्य बदलून घेऊ आपण बघा आणि थांबूया काय करूया तर आता आपण पुरुषवाचक नाम घेतलं आपण काय करू स्त्रीवाचक नाम घेऊया काय घेऊ सीता आपण सीताचं काय करूया ड्रॉ सीता ड्रू पिक्चर्स सीताने चित्रे काढली पिक्चर्स आहे बघा पिक्चर्स कर्म करता पुढे घ्या सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट पुढे घ्या पिक्चर्स पिक्चर्स किती वचन झालं एक असल्यामुळं अनेक वचन झालं आणि ड्रू म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे ड्रू म्हणजे काय तर ड्रॉ आणि ड्रॉन DRAW ड्रॉन तर ड्रॉ हा तर पिक्चर्स अनेक वचन ड्यू म्हणजे पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळाचं अनेक वचन काय यायचं वेअर ड्रॉ ड्यू ड्रॉन DRAW ड्रॉन बाय सीता कारण नावाचं द्वितीय नसतात ओके ते विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे वाक्य काय करा तुम्ही तुमच्या वहीत सोडवा तुम्ही वहीत सोडवलं तर तुम्हाला ते समजणार आहे अन्यथा समजणार नाही त्याच्यानंतर जो पुढची जी काय वाक्य आहेत आपण चेंज व्हायची आपण नंतर घेऊ ओके तर आपण थांबू या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईलवरती आले असतील तर तुम्ही काय करा सोबत सोडवून घ्या व्यवस्थित हा ठीक आहे पण थांबू या ठिकाणी काय तुम्हाला जर काय प्रॉब्लेम आला असेल तर काय करा तुम्ही विचारा फोन करा मला आणि विचारा मी तुम्हाला तुमच्या शंकेचं निरसन करेन ओके थँक्यू